नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या संदर्भातलं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं आणि आता त्या आश्वासनासाठी हालचाली सुरू आहेत। मित्रांनो, 1 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते, परंतु अशातच पुन्हा एकदा एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे ते आता राज्य सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे। हीच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की नेमकं शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल तर कोणत्या वर्षाची कर्जमाफी होईल आणि किती प्रमाणात कर्जमाफी केल्या जाईल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओकडे आपण वळूयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जसं की आपणास ठाऊकच आहे की विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते। त्यानुसार आता राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरू झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खरे तर शेतकरी कर्जमाफीसाठी शासनावर शेतकरी नेत्यांकडून विरोधकांकडून मोठा दबाव आणला जातोय। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे संकेत दिले आहेत। कर्जमाफीच्या अभ्यासासाठी एक स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती एप्रिल 2026 पर्यंत अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे। मित्रांनो, अशी सारी परिस्थिती असतानाच आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे। ती म्हणजे शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे। यावरून राज्य शासनाने कर्जमाफीबाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षांची म्हणजे आर्थिक वर्ष 2022, 23, 24 आणि 25 या कालावधीमधील पीक कर्जाची संपूर्ण माहिती शासनाकडून मागवली जात आहे। शासनाने या 3ही आर्थिक वर्षामधील पीक कर्जांची संपूर्ण माहिती बँकांकडून मागवण्यास सुरुवात केली असल्याने शेतकरी कर्जमाफीबाबत लवकरच शासनाकडून ठोस निर्णय होणार अशी आशा पल्लवित झाली आहे। एवढेच नाही तर सहकार विभागाने कर्जमाफीचे पोर्टल तयार करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे। यामुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासन नेमक्या कोणत्या वर्षातील कर्जमाफ करणार असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान अजून तरी शेतकऱ्यांना कोणत्या आर्थिक वर्षातील पीक कर्जासाठी कर्जमाफी दिली जाईल याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही। पण लवकरच शेतकरी कर्जमाफीचे संपूर्ण स्वरूप जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींची माहिती मिळेल। दरम्यान यावेळी शेतकरी कर्जमाफीचा लाभ देताना शासनाकडून मागील 1.5 दशकाच्या काळात 3 वेळा झालेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर करडी नजर ठेवली जाईल असे संकेत मिळत आहेत। आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या 1.5 दशकात म्हणजेच 15 वर्षाच्या काळात एकदा केंद्रातील सरकारने, त्यानंतर 2017मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने आणि 2019मध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे। यात 2017मध्ये शेतकऱ्यांना 1.5 लाखांची आणि 2019मध्ये 2 लाखांची कर्जमाफी मिळाली आहे। पण या 3ही कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांनी वारंवार लाभ घेतला असल्याचे उघडकीस आले आहे। यामुळे आता मागील कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्यांना नव्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे। दरम्यान राज्यातील नियमित शेतकऱ्यांच्या माध्यमातून थकबाकीदार शेतकऱ्यांना जेवढी कर्जमाफी दिली जाईल तेवढीच रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून नियमित शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणीसुद्धा उपस्थित होत आहे। यामुळे याबाबत पण सरकार काही निर्णय घेणार आहे, पण पाहावे लागेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता कर्जमाफीबद्दलचे जे महत्त्वपूर्ण संदेश समोर येत आहेत त्यानुसार आता बँकांकडून सरकारने शेतकऱ्यांचे जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांचे कागदपत्र मागवण्यास सुरुवात केलेली आहे आणि सरकार आता ठरवेल की कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या वर्षाचं कर्ज माफ करावं। मित्रांनो, हेच संपूर्ण माहिती देखील आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की नेमकं आता सरकार कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करणार आहे आणि कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार आहे। त्यामुळे ती व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन। धन्यवाद।